मित्रहो, आज आपण आख्यान कवी मुक्तेश्वर यांचा विचार करणार आहोत. कलाकवी मुक्तेश्वर असं त्यांना म्हटलं जातं. आख्यान कवितेमध्ये पंडित कवीमध्ये एक अग्रगण्य समजला जाणारा महाकलाकवी म्हणून मुक्तेश्वर यांना ओळखलं जातं. केवळ अध्यात्म आणि भक्ती या विषयाची आतापर्यंतची परंपरा बाजूला सारून महाभारताच्या निमित्ताने आपल्या कवितेतून लौकिक भावभावनाचं चित्रण रसिकपणाने करणारा पहिला कवी म्हणून मुक्तेश्वरांना आपण ओळखतो. अध्यात्माचे वाङ्मयावरील जोखड फेकून देणारा पहिला कवी असा कवी मुक्तेश्वरांचा उल्लेख राशी जोग यांनी केलेला आहे. मराठीतील हा पहिला कलाकवी आहे. व्यासांच्या ग्रंथातून सोने घेऊन मी त्याचे देशी भाषेत लेणे घडविले असे त्याने आपल्या महाभारत रचनेविषयी म्हटलेलं आहे. आजोळच्या वास्तव्यात नाथांचे संस्कार म्हणजे कवी मुक्तेश्वर हा नाथांचा नातू आहे. त्यांच्या एकनाथांच्या बहिणीचा तो मुलगा आहे. म्हणजे एकनाथ हे मुक्तेश्वराचे मामा आहेत. नाथांचे संस्कार आणि तीर्थाटनामुळे आलेले बहुश्रुतत्व आणि मूळची कलासक्त वृत्ती असा त्रिवेणी संगम मुक्तेश्वराच्या व्यक्तिमत्वात आपणाला दिसतो. अशा संपन्न व्यक्तिमत्वातून स्वकालाच्या काठाकाठाने कथानकाला मुक्तपणे वाहत ठेवणारी त्यांची कविता जन्माला आलेली आहे. कैलासवासी विलभावे त्यांच्याविषयी म्हणतात की यांच्या चरित्र मंदिरात चोहोकडे नकार घंटा वाजतो आहे. विद्वान संशोधकांनी केलेले अनुमान वादग्रस्त आहेत, तरी देखील मुक्तेश्वरांनी स्वतःविषयी अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. याचा पिता चिंतामणी, कारण चिंतामणी भूदेव कुमर. हा सेवक दत्ताचा, कारण श्री दत्ताद्रिपदम भ्रमर. याची कुलस्वामिनी अंबा, करवीर लक्ष्मी विष्णू भाजा. याचा कुलस्वामी भैरव सुवर्णपुरीचा राजा. हा मूळ राहणारा गोदावरी तट निवासी. याचा गोत्र पुरुष अभिगोत्री विप्र ऋषी. याचा गुरु चिन्मूर्ती लीला विभरू. याचे उपास्य दैवत दत्तात्रय जगद्गुरू. याचे नेहमी राहणे पैठणास, कारण वास्तव्य प्रतिष्ठान गोदाटकी. अशा पद्धतीनं स्वतःचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. मुक्तेश्वराचे कुलवृत्त जन्मशक या विषयी निर्विवाद माहिती मिळत नाही. संत एकनाथांची कन्या गोदावरी उर्फ गंगाबाई हिचा मुलगा असून त्याचे लहानपणचे नाव मुद्गल असे होते. कविता देवीच्या मंदिरात प्रवेश केल्यावर त्याने मुक्तेश्वर हे काव्यमय गोड नाव धारण केले असा उल्लेख विलभावे यांनी केलेला आहे. मुक्तेश्वराचा जन्म शके 1531 मानला जातो. तसेच एकनाथाच्या गोदावरी नावाच्या मुलीचा मुलगा असून त्याच्या पित्याचे नाव चिंतामणी आहे. एकनाथाप्रमाणे मुक्तेश्वर दत्तोपासक होता. मूळ स्थान पैठण असून वास्तव्य आजोळीच होते. पुढे तीर्थयात्रेच्या निमित्ताने देशाटन केले आणि मुक्तेश्वर बहुश्रुत असून मोठा चौकस असावा. त्याने हिंदुस्थान देश स्वतः हिंडून पाहिला होता व प्रत्येक ठिकाणी त्याने शोधपूर्वक माहिती गोळा केली होती. तसाच तो बुद्धिमान असून विद्या वासंगी आणि चिकित्सक असावा असेही दिसते. मुक्तेश्वरांनी रामायण महाभारतावर कलापूर्ण रचना केली. इसवी सन 1645च्या सुमारास मुक्तेश्वराचे निधन झाले. कुरुंदवाड संस्थानजवळील तेरवाड या गावी त्याची समाधी आहे. कलाकवी मुक्तेश्वरांची श्लोकबद्ध रामायण, महाभारत ग्रंथाची आदी, सभा, वन, विराट आणि सौप्तिक ही 5 पर्वे, हरिश्चंद्राख्यात,
शतमुख मुखरवनवध, मूर्खाची लक्षणे, भगवद्गीता शुकरंभा संवाद, एकनाथ चरित्र, दत्तभक्ती परपदे, आरत्या इत्यादी सुमारे 17,000 पद्यरचना आहे. श्री सेनोलीकर मुक्तेश्वरांना महाराष्ट्र साहित्यातील कोहिनूर अशी पदवी देतात. तर त्यांच्या संदर्भानं बा भिडे लिहितात, समासचक्र, कौमुदी पठण, संस्कृत महाकाव्ये, नाटके, कादंबरी, पुराण ग्रंथ, तर्क, न्याय, ज्योतिष, गणित या पद्धतीने शिक्षण होत असे आणि मुक्तेश्वराचा पुराण ग्रंथाशी परिचय होता. म्हणून त्यांच्या पांडित्यपूर्ण अभ्यासामुळेच त्यांची ग्रंथनिर्मिती पंडिती आणि विद्वत्तापूर्ण झालेली आपणास दिसते. प्राचीन मराठीतील गद्य लेखनाचा प्रारंभ महानुभव कवींनी केला. तसेच पहिल्या पंडित काव्याचा श्रीगणेशाही महानुभव पंथीय नरेंद्र भास्कर भट्ट बोरीकर, दामोदर पंडित यांनी केला. नरेंद्राचे रुक्मिणी स्वयंवर पंडिती काव्यात रसिकाचे लक्ष वेधून घेते. कालानुक्रमाने पंडिती काव्याची सुरुवात मुक्तेश्वराच्या काव्यापासून झाली असे मानले जाते. त्यांच्या पंडिती काव्याच्या पाठोपाठ पंडिती काव्याला फुलोरा आला. नंतरच्या पंडित कवींनी त्यांच्या आदर्शानुसार काव्य करून पंडिती काव्याचं प्रांगण समृद्ध केलं. संत काव्याचे हे प्रांगण समृद्ध झालं. संत काव्याची परंपरा खंडित होणे व पंडिती काव्याला भर येणे हे पाहता मुक्तेश्वराकडे प्रथम पंडित कवीचा जो मान आहे तो जाताना दिसतो. मुक्तेश्वराची जी कविता आहे, आख्यान काव्य जे आहे त्याविषयी पाहूयात. त्यांनी श्लोकबद्ध रामायण लिहिले. ऐन उमेदीच्या काळात मुक्तेश्वरांनी हे श्लोकबद्ध रामायण लिहिले असावे. ही त्यांची प्रारंभीची रचना होय. याची एकूण श्लोकसंख्या 661 असून कथानिवेदन अत्यंत साधे आहे. उमेदवारीच्या काळातील रचना असल्या कारणाने भाषेत काही ठिकाणी संस्कृत प्राचुर्य मात्र दिसते. रचनेतही सफाईदारपणा नाही. मराठीतील अनेक वृत्तात्मक आणि प्रदीर्घ श्लोकबद्ध रचनेला या काव्यापासून प्रारंभ झाला. ओवीबद्ध रचनेत मुक्तेश्वर जितके रमतात तितके श्लोकबद्ध रचनेत मात्र रमत नाही असे दिसते. या रामायणाच्या युद्धकांडातील वीररसपूर्ण वर्णन मुक्तेश्वरांच्या मनाचा कल लौकिक जीवनाकडे कसा होता हे स्पष्ट करते. महाराष्ट्र जे सर्व राष्ट्राशी राजे, जयाच्या भये व्यापिले देव लाजे, असे जाता जाता महाराष्ट्राविषयी अभिमानाचे उद्गार मुक्तेश्वर काढतात. या रामायणातील सुंदरकांड व युद्धकांड या श्लोक आणि रामदासाच्या सुंदर व युद्धकांडातील काही श्लोक यात बरेच सारखेपणा आढळतो. कालिदास, भरतहरी, जयदेव इत्यादी कवींचाही ठसा मुक्तेश्वराच्या या रचनेवर उमटलेला दिसतो. दुसरा ग्रंथ आहे मुक्तेश्वराचा मुक्तेश्वरी महाभारत. ज्या काव्यरचनेमुळे मुक्तेश्वरांना अभ्यासकाकडून साहित्य सम्राट, महाराष्ट्र साहित्यातला कोहिनूर, कवीवर कलाकवी, ओवी का कवीचा ईश्वरू अशी बिरुद व सन्मान मिळाली ती काव्यरचना म्हणजे मुक्तेश्वरी महाभारत होय. महाभारतात मुक्तेश्वराच्या स्वतंत्र प्रतिभेचा विलास आढळतो. खरे म्हणजे मुक्तेश्वरांची वृत्ती रामायणापेक्षा महाभारतालाच अधिक अनुकूल आहे. त्यामुळे त्यांची वाणी येथे सहज ओघवती बनलेली आहे. महाभारतातील अनेक उत्कट आणि समरप्रसंग हे मुक्तेश्वरी प्रतिभेला एक आव्हानच होते. हा स्वतंत्र वृत्तीचा कवी अनेक ठिकाणी मूळ महाभारतातील व्यक्ती कथाप्रसंगांना आपल्या व्यक्तिमत्वाचे आणि कल्पनेचे रंग देतो.
तर काही ठिकाणी स्वतंत्र निर्मिती करतो. मुक्तेश्वराच्या रसिकत्वाला आणि पांडित्याला जबर व्यासंगाची जोड आहे हे त्यांच्या कवितेतून स्पष्ट होते. संस्कृत काव्य नाटके, हनुमन्नाटक, कुमार संभव, भामिनी विलास इत्यादी षटशास्त्रे, ज्ञानेश्वर, एकनाथादीचे ग्रंथ त्यांनी वाचले असावेत. भारता आधारे प्राकृत कवींनी लिहिलेल्या काही टीकामधील दोष मुक्तेश्वरांनी दाखविले आहेत. त्यावरून त्यांनी त्या टीका वाचल्या असाव्यात असे म्हणता येते. मुक्तेश्वरी महाभारतातील आदी, सभा, वन, विराट, सौप्तिक ही 5 पर्वे उपलब्ध आहेत. अधूनमधून मुक्तेश्वर कवींची वाणी व्यासाश्रये चामके अशी जाणीवही त्यांनी दिली आहे. महाराष्ट्राप्रमाणे त्यांना मराठीचाही अभिमान आहे. आपल्या प्राकृत रचनेचे समर्थन करताना संस्कृत प्राकृत हा वाद न घालता त्यातील गंगोदक तेवढे घ्या असे त्यांनी सुचविलेले आहे. सुरस सुंदर पवित्र सृष्टी पक्वान्ने निफजवनी पाठी, संस्कृत शब्द सुवर्ण ताटी, श्रेष्ठ श्रेष्ठा ओंगरिली, तेच रसायन दुर्बलपणी, महाराष्ट्र भाषा रंभापर्णी, वाढिले तरी भुकाळू जनी, न सेविजे किमर्थ असे महाराष्ट्र भाषेचे समर्थन त्यांनी केले आहे. व्यासाच्या संस्कृत ग्रंथातील सोन्याचा प्राकृत अलंकार घडवून तुमच्या कानात घातला तर तुम्ही कान परत करणार आहात काय, असा मार्मिक प्रश्नही ते संस्कृत अभिमानी लोकांना विचारतात. मुक्तेश्वराच्या महाभारतातील ययाती आख्यान, दुष्यंत शकुंतलाख्यान, नल दमयंती आख्यान, सावित्री आख्यान, जरासंधवध, द्रौपदी वस्त्रहरण यासारखी कितीतरी आख्याने सुंदर प्रसंगनिर्मिती व जिवंत व्यक्तिचित्रण यामुळे सुरस आणि कलापूर्ण झालेली आहेत. रसोत्कटता आणि कल्पनाविलास यामुळे त्यांचे वाङ्मयीन सौंदर्य वाढले आहे. भीम, धर्म, अर्जुन, दुष्यंत, द्रौपदी, शकुंतला, दमयंती, सावित्री या पात्रांचा मानसिक कोलाहल त्यांच्या अनेकविध स्वभाव वैशिष्ट्यासह मुक्तेश्वरांनी सूक्ष्मपणे रंगविला असल्यामुळे ही मुक्तेश्वरी व्यक्तिचित्रे संस्मरणीय झालेली आहेत. दुष्यंत सैन्यासह मृगयेस निघाल्याचा प्रसंग, पांडव अरण्यात आले त्याचे वर्णन, शकुंतलेने भर दरबारात दुष्यंताची केलेली निर्भत्सना यासारखे प्रसंग मुक्तेश्वरांच्या प्रसंगनिर्मितीची साक्ष देतात. तर उषक कालवर्णन आणि वनपर्वातील वर्षावर्णन त्यांच्या निसर्ग चित्ररेखाटनाची ओळख पटवितात. ययातीचे स्वागत करणाऱ्या शर्मिष्ठेच्या वर्णनातून आणि शकुंतला जन्म वृत्तकथनातून शृंगार, भीमजरासंध युद्ध व जिमुतबल्लवयुद्ध यातून वीररस आणि दमयंती शोक वर्णनातून करुण रस याचा उत्कर्ष आढळतो. आपल्या रसिक वृत्तीमुळे मुक्तेश्वरांनी भारत कथेत अनेक ठिकाणी शृंगाराची लयलूट केलेली आहे. शकुंतला आणि शर्मिष्ठा वर्णन यांचे चांगले उदाहरण म्हणता येईल. संयमाच्या अभावामुळे क्वचित प्रसंगी देवांचा शृंगारही वर्णन करावयास मुक्तेश्वर चुकत नाहीत. रसपरिपोष, कल्पनाविलास, भाषा सामर्थ्य आणि बहुश्रुतत्व या गुणामुळे त्यांचे काव्य वैशिष्ट्यपूर्ण बनलेले आहे. त्यामुळे कधीकधी जाणीव असूनही ते भारत कथेची संगती सोडून स्वतःचे खास प्रसंग वर्णन करतात आणि याबद्दल कुणी संगती सोडल्याचा आक्षेप घेतल्यास येथे महाकवी सांगो विसरला असे रोखठोक उत्तर देऊन मोकळे होतात. भारत कथा निवेदनात स्वतःच्या काळाला आणि परिस्थितीला मुक्तेश्वर विसरू शकत नाही. त्यामुळे भारतातील आख्यानात मुक्तेश्वरकालीन सामाजिक स्थितीचे कितीतरी उल्लेख आढळतात. स्थल काल विपर्यासाचा दोष पत्करून आणि प्रसंगी विषयांतर करून स्वकालीन उल्लेख केल्याशिवाय ते राहत नाहीत. दुष्यंताला ते ब्राह्मण प्रतिपालक म्हणून संबोधतात आणि त्याने फिरंगी, इंग्रज, रुमशाम, मुसलमान इत्यादींना जिंकल्याचे सांगतात. ऋतुपर्ण राजाचा
लीलावती ग्रंथज्ञ असा उल्लेख ते करतात आणि द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी स्वकालीन महाराष्ट्रातील अनेक पेठांच्या वस्त्रांची यादी देतात. जिमूत बल्लव व भीम कीचक याच्या मल्लयुद्धात आपल्या काळातील कुस्त्याचे डावपेच मुक्तेश्वरांनी वर्णन केले आहेत. याशिवाय ब्राह्मणांच्या जाती, शिक्षांचे प्रकार, पक्वान्ने, वाद्ये यांचेही मुक्तेश्वरकालीन उल्लेख भारतात येतात. उत्तरा अभिमन्यू विवाहातील भोजन प्रसंगाच्या वर्णनात त्यांनी शेवया, गव्हले, बोटवे, दहीवडे, सोजीच्या पोळ्या इत्यादी 30-35 पक्वान्नाची यादी दिलेली आहे. याशिवाय फळभाज्या, पालेभाज्या यांचेही उल्लेख येतात. हे सर्व उल्लेख त्यांच्या मराठी मनाची आणि राष्ट्रीय प्रवृत्तीची साक्ष देतात. त्यातून मुक्तेश्वरकालीन सामाजिक स्थिती तर दिसतेच, पण इस्लामी आक्रमणाचा महाराष्ट्रावर झालेला परिणामही स्पष्ट होतो. मित्रहो, आपल्या कथानिवेदनात मुक्तेश्वर अनेक ठिकाणी सामाजिक नीतीही शिकवतात. देवतुल्य परोपकारी पुरुष, कुलस्त्री, पतिव्रता यांचे गुणमहात्म्य ते सांगतात. नीती सोडू नये, दुर्वाक्य बोलू नये, परस्त्री धन आतळू नये असा उपदेशही ते करतात. या संदर्भात सभापर्वातील नारद नीती महत्त्वाची वाटते. अन्यत्र रसिक वृत्ती प्रगट करणारे मुक्तेश्वर हे लोकशिक्षकाची भूमिका घेतात. या संदर्भात त्यांनी दिलेली मूर्खाची लक्षणे अत्यंत पाहण्यासारखी आहेत. भारत रचनेसोबतच मुक्तेश्वरांनी हरिश्चंद्राख्यान, शतमुखरावणावधाख्यान, शुकरंभा संवाद, मूर्खाची लक्षणे इत्यादी स्फुट प्रकरणे, श्री एकनाथ चरित्र आणि पदे व आरत्याही लिहिलेल्या आहेत. त्यात ज्ञानेश्वरावरही एक आरती त्यांनी लिहिलेली आहे. याशिवाय मुक्तेश्वराच्या नावावर उत्तराकांड रामायणही अभ्यासकांनी नोंदविलेले आहे. भक्तिपूर्ण कविता लेखनाच्या या काळात मुक्तेश्वरांनी आपल्या भारतीने एक स्वतंत्र विश्व निर्माण केले. मुळातच बहुविध आणि बहुगुण असणाऱ्या भारतसृष्टीत त्यांनी लौकिक जीवनाचे आणि भावभावनाचे आकर्षक रंग भरले. मुक्तेश्वरी भारतातील व्यक्ती आणि प्रसंग यावर कवीच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्या काळचा ठसा उमटला आहे. ऋतुवर्णने हा मुक्तेश्वरी शैलीचा आगळा विशेष आहे. उत्तान शृंगाराचे काही भडक नमुने वगळले आणि स्थळ काळ विपर्यासाचे दोष वगळले तर मुक्तेश्वरी काव्यसृष्टीत दोष दाखवयास सहसा जागा सापडणार नाही. ही भारतकथा त्यांना हव्या तशा स्वतंत्र दृष्टीने आणि रसिक वृत्तीने लिहिलेली आहे. मुक्तेश्वराची शैली गुणवती, नादवती, ओघवती असल्याचे सांगून ती विषयी जशी पंगू म्हणतात. प्रसाद हा तिचा सर्वसाधारण गुण असून रसपरत्वे ती मधुर अथवा ओजस्वी होऊन त्या रसाला अनुकूल असे कोमल अगर कठोर व्यंजनात्मक स्वरूप धारण करते. त्यांची वाणी जशी सहज स्त्रवणारी आहे तसेच वाचकाचे मन उन्नत व उदात्त करण्याचे सामर्थ्यही तिच्यामध्ये आहे. अनुरूप प्रदीर्घ रूपकांच्या योजनेने थोडक्यात अधिक तर एका मागून एक अशा योजलेल्या 2-3 दृष्टांताने विशेष परिणामकारकतेने अर्थ व्यक्त करण्याची कलाही त्यांनी साधलेली आहे. मुक्तेश्वर सौंदर्य दृष्टीचे भोगते होते. त्याचप्रमाणे स्वकालीन समाजजीवनाशी ते समरस झाले होते. अस्सल मराठी लेखनशैली, महाराष्ट्र देश, मराठी भाषा, महाराष्ट्र झुंज याविषयीचा बाणेदारपणा यामुळे मुक्तेश्वरी कविता लौकिक जीवनास अधिक जवळची वाटते. तिच्यातील सामाजिक नीतीची शिकवण महत्त्वाची आहे. त्यांनी सांगितलेली देवतुल्य नराची आणि खऱ्या ब्राह्मणाची लक्षणे त्यांच्या लोकशिक्षकाच्या भूमिकेची निदर्शक आहेत. पुरुषाने परस्त्री वर्ज्य मानावी आणि तेच पथ्य स्त्रीने परपुरुषाविषयी पाळावी अशी त्यांची अपेक्षा आहे. बहु हासणे, बहु बोलणे, सदा हसत गोष्टी करणे, परतोनी निरखणे हे कुलक्षण कुलवंते अशी कुलवंतीला ते समज देतात. आपत्कालीन धैर्य राखण्याची सूचना ते पुरुषांना देतात. शोकभयाचे आघात
क्षणाक्षणी क्षणाक्षणा होती प्राप्त, मूर्ख होती व्याकुळ चित्त, ज्ञाने पंडित भ्रमेना, अशी त्यांची सूचना आहे. मुक्तेश्वरांच्या कवितेत सामाजिक नीतीची शिकवण आहे आणि राष्ट्रीय प्रेरणाही आहे, पण तिच्यात बोधाचा वृक्षपणा कुठेच नाही. कुठे कुठे फुटेल मोती तुटले मन, सांधून शके विधाता, यासारख्या चरणांनी मुक्तेश्वरांच्या लेखनाला सुभाषिताचे मोल प्राप्त करून दिले आहे. अशा नित्य उपदेशातून, सामाजिक मन आणि स्वकालीन उल्लेखातून राष्ट्रीय भावना जोपासण्याचे कार्य कवी मुक्तेश्वरांनी केलेले आहे. रामायणाच्या बाबतीत जी भूमिका नाथांची, तीच महाभारताच्या बाबतीत मुक्तेश्वरांची. मुक्तेश्वरांची कविता भक्तिपरतेला पूर्णपणे अनुकूल आहे असे मात्र वाटत नाही. जेने वाढे उत्कट भक्ती, तो विशेष लिहिला ग्रंथी, नावडे ते स्वहस्ती, खोडोनी दूर करावे, असे स्वतः मुक्तेश्वरांनी सांगितलेले आहे. तरी या कवितेतून या उत्कट भक्तीचा हेतू कितपत सिद्ध झाला हा एक प्रश्नच आहे. कारण मुक्तेश्वरांचे एकूण व्यक्तिमत्वच वेगळे आहे. ते केवळ भक्तिप्रवणच आहे असे नाही, त्याला लौकिक जीवनाच्या आकर्षणाचे अनेक पैलू आहेत. या संदर्भानं अभ्यासक जशी पंगू म्हणतात की त्याप्रमाणे तो उत्कट व तीव्र मनोवृत्तीचा, सूक्ष्म नजरेचा, विचक्षण, रसिक, चविष्ट पदार्थाचा भोगता, पण स्पष्ट सडेतोड स्वभावाचा, एक सत्वशील, परमार्थप्रवण व कुटुंबवत्सल ग्रहस्थ असावा, हे मुक्तेश्वराविषयी काढलेले उद्गार आहेत. मार्मिक उपमा, समर्पक दृष्टांत, पल्लेदार रूपके, यातून मुक्तेश्वरांचा कल्पनाविलास प्रकट होतो. काही उत्तान वर्णनामुळे अभिरुचीदृष्ट्या त्यांचे स्थान थोडे खाली आले असले तरी आपल्या नवरसाच्या मंदाकिनीद्वारे त्यांनी मराठी कवितेस शुद्ध वाङ्मयाचे वा काव्याचे वळण दिले, यात मात्र शंका नाही. यामुळे त्यांना पंडित कवीपेक्षा कलाकवी म्हणून संबोधणे अधिक संयुक्तिक ठरतं. मुक्तेश्वरांनी रेखाटलेले शब्दचित्रे वर्णन रसयुक्त असून एका वेळी एकच मनोविकार उत्पन्न न करता वाचकाच्या मनात ते अनेक विकार उत्पन्न करतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. भक्तिपूर्ण काव्यलेखनाच्या काळात मुक्तेश्वरांनी भारत रचनेने एक स्वतंत्र विश्व निर्माण केले. भारतसृष्टीत त्यांनी लौकिक जीवनाचे आणि भावभावकांचे आकर्षक रंग भरले. या कलाकवी मुक्तेश्वराच्या संदर्भामध्ये मुक्तकंठाने अनेकांनी त्यांची स्तुती केलेली आहे. श्री राजवाडे यांनी ऐहिक प्रतिभेचा कवी, ऐतिह्य प्रतिभेचा कवी असं संबोधलेलं आहे. तर रासरी जोग ही अध्यात्म आणि भक्ती या विषयाची परंपरा बाजूला सारून महाभारताच्या निमित्ताने आपल्या कवितेतून लौकिक भावाचं चित्रण रसिकपणे करणारा पहिला कवी म्हणून असा त्यांचा उल्लेख करतात. तर कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणतात, महाराष्ट्र कवीत कवी ही संज्ञा एका मुक्तेश्वराला मात्र बरोबर लागते. मुक्तेश्वरांना ओवी रचना जितकी रममान करते तितकी श्लोक रचना रममान करीत नसली तरीही मराठीत श्लोक रचना करण्याचा पंडिती काव्याचा प्रथम मानकरी मुक्तेश्वर ठरतो. त्याने पंडिती वळणाची नवी कविता निर्माण करून नवयुगालाच जन्म दिला असे म्हणणे अवास्तव होणार नाही. आणि म्हणून मुक्तेश्वरांच्या काव्यात वीर रस, शृंगार रस, रौद्र, कारुण रस भरलेले आहेत. त्यामुळे त्यांचे काव्य सरस झालेले आहे. मुक्तेश्वर पंडित कवीतील एक रसराज कवी म्हणून आपल्याला त्याचा उल्लेख करता येतो. दुसऱ्या तासिकेमध्ये आपण रघुनाथ पंडित या संदर्भानं विचार करू. नमस्कार. धन्यवाद.